हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सर तुमचं एडिबातामध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे लास्ट पार्ट कशाचा, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 चा. दिस विल बी युअर लास्ट पार्ट. इन टुडेज पार्ट वी आर गोइंग टू सी 3 टॉपिक्स. दोज आर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, बॅक्टेरियल डिसीज अँड पॉप्युलेशन एक्सप्लोजन. 3 टॉपिक्स बघणार आहे आजच्या पार्टमध्ये. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, बॅक्टेरियल डिसीजेस आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट टॉपिक, दॅट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. So reproductive health. Reproductive health is a state of being physically, mentally and socially strong. Reproductive health is a state of being physically, mentally and socially strong. Reproductive health आपण कशाला म्हणू शकतो? जर तुम्ही फिजिकली, मेंटली अँड सोशली स्ट्रॉंग असाल तर त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असं सांगू शकतो. ठीक आहे. बट इन आर कंट्री देर इज लॅक ऑफ अवेअरनेस अबाउट दिस टॉपिक, दॅट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या टॉपिकबद्दल आपल्या कंट्रीमध्ये खूप दुर्लक्ष केलं जातं. देर इज लॅक ऑफ अवेअरनेस म्हणजे खूप दुर्लक्ष केलं जातं. एस्पेशली इन द केस ऑफ वुमेन देर इज इनडिफरन्स टुवर्ड्स दी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ दी वुमेन. म्हणजे बायकांच्या केसमध्ये किंवा वुमेनच्या केसमध्ये आपल्या कंट्रीमध्ये खूप दुर्लक्ष केलं जातं टू द टॉपिक दॅट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू इलिटरसी, सोशल कस्टम्स, ट्रेडिशन्स अँड शायनेस. म्हणजे कशामुळे दुर्लक्ष केलं जातं? इलिटरसी म्हणजे अशिक्षितपणा, सोशल कस्टम म्हणजे अगोदरच्या काळात अशा गोष्टी घडत होते, आत्ता पण तसंच करायचे. ट्रेडिशन म्हणजे जे अगोदरच्या काळात गोष्टी घडत होते त्याला फॉलो करत येणं, ह्याला आपण ट्रेडिशन म्हणू. ठीक आहे. ह्या पॉईंटला एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो. कन्सिडर तुमच्या आजूबाजूला जेवढे पण वुमेन्स असतील, फिमेल्स असतील किंवा तुमची बहीण किंवा आई किंवा कोणी फिमेल्स कन्सिडर करा. ठीक आहे. ड्युरिंग द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल किंवा आपण त्यांना पिरियड्स म्हणू. या काळात काय होतं, आता तुमच्या घरात होतं का नाही माहीत नाही, बट बरेचसे मोस्ट ऑफ दी फॅमिलीजमध्ये काय होतं, आपण फिमेल्सला म्हणतो एका कोपऱ्यात बसायचं आहे. ठीक आहे. कुठल्याही गोष्टीला हात नाही लावायचं आहे, देवारात यायचं नाही आहे, स्वयंपाक करायचं नाही आहे. या सगळ्या गोष्टी आल्या कुठून? या सगळ्या रूल्स जे आपण त्यांच्यावर लादतो किंवा अप्लाय करतो, या रूल्स आल्या कुठून? ह्या कधी विचार केलेत तुम्ही? नाही. आपल्याला काय वाटतं की अगोदरच्या काळात या सगळे रूल्स घडत होते म्हणून आपल्याला आत्तासुद्धा तेच करायचं, आपल्याला आत्तासुद्धा तेच रूल्स फॉलो करायचे. तुम्हाला वाटतंय? मला तर वाटत नाही. अकॉर्डिंग टू मी, मला काय वाटतं, अगोदरच्या काळात इन द प्रिव्हियस इयर्स वुमेन यूज टू डू लॉट ऑफ वर्क. जे बायका होते ते बरेचसे कामं करत होते. जसं ते शेतात पण काम करत होते, घरातलं स्वयंपाकसुद्धा करत होते, मुलं बाळांना सांभाळायचं, सगळ्या फॅमिली मेंबर्सला सांभाळायचं. एवढ्या सगळ्या कामाच्या वेळेस जर त्यांना मेन्स्ट्रुअल सायकल किंवा पिरियड्स आले तर त्यांचे फॅमिली मेंबर्स असे म्हणत असतील की तुम्ही एवढं सगळं काम करताय, सो फॉर दिस पिरियड तुम्हाला 5-6 दिवस त्रास होणार आहे, पहिलेच तर तुम्ही रेस्ट घ्या. तुम्ही काय घ्या? रेस्ट घ्या. या सगळ्या कामांपासून थोडंसं सुटकारा घ्या आणि रेस्ट घ्या. बट ह्या गोष्टीला आपण कसं फॉलो करतोय? आपण स्ट्रिक्टली काही रूल्स अप्लाय करतो की इथं हात लावायचा नाही, त्याला हात लावायचा नाही, देवारात जायचं नाही, स्वयंपाक करायचा नाही, एका कोपऱ्यात बसायचं. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. बट इन नावडेज आत्ताच्या काळात काय, वुमेन्स आर वर्किंग पॅरलली विथ दी मेन्स. वुमेन्स जे आहेत ते मेन्स म्हणजे बायका जे आहेत ते माणसांच्या पॅरलली काम करतात. बरेचशी कामं जे माणसं करू शकतात ते सगळी कामं आता वुमेन्स करू शकतात. त्याचं म्हणजे काय, वुमेन्स ऑलवेज नीड टू स्टे आउटडोर फॉर दी वर्क. म्हणजे त्यांना बाहेर राहणं गरजेचं आहे कामासाठी. ठीक आहे. ड्युरिंग दी मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस सुद्धा दे हॅव टू स्टे आउटवर्ड्स. त्यांना मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस सुद्धा बाहेर थांबून कामच करायला लागणार आहे. सो इन सच कंडिशन्स दे हॅव टू कीप देअर प्रायव्हेट ऑर्गन्स क्लीन टाईम टू टाईम. अशा कंडिशन्समध्ये म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस जरी ते कामं करत असतील बाहेर जाऊन, बट त्यांना एक प्रिकॉशन अशी घ्यायची की दे हॅव टू कीप देअर प्रायव्हेट ऑर्गन क्लीन टाईम टू टाईम. म्हणजे टाईम टू टाईम त्यांची प्रायव्हेट ऑर्गन्स जे आहेत ते क्लीन ठेवणं गरजेचं आहे. आता ह्याचा अर्थ असं होत नाही की मेन्स किंवा मेल्समध्ये ह्या रूल अप्लाय होत नाही. दे ऑल्सो शूड कीप देअर प्रायव्हेट ऑर्गन्स क्लीन टाईम टू टाईम, अदरवाईज इन्फेक्शन्स मे ऑकर इन दॅट पर्टिक्युलर रिजन. म्हणजे माणसांनी सुद्धा, मेल्सनी सुद्धा, मेननी सुद्धा त्यांचे प्रायव्हेट ऑर्गन्स नीट अँड क्लीन ठेवले पाहिजे. नाहीतर त्या एरियामध्ये, त्या स्पेसिफिक एरियामध्ये त्यांना सुद्धा इन्फेक्शन्स होऊ शकतात. कळलं? सो दिस वॉज ऑल अबाउट रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. नाव वी विल सी bacterial diseases. Okay, the next topic is bacterial diseases. Bacterial diseases are disease occurred or caused by the bacteria. Disease
कॉज बाय दी बॅक्टेरिया. बॅक्टेरियल डिसीज म्हणजे असे डिसीजेस जे बॅक्टेरिया थ्रू कॉज झालेलं, म्हणजे बॅक्टेरियामुळे कॉज झालेले असतात. ठीक आहे. सो आपल्या सिलेबसमध्ये म्हणजेच तुमच्या सिलेबसमध्ये 2 डिसीजेसबद्दल दिलं आहे, सिफिलीज आणि गोनोरिया. सायफिलीज किंवा सिफिलीज आणि गोनोरिया. ठीक आहे. तर ह्यांचे सिम्पटम्स काय आहेत आपण हे बघू. सगळ्यात पहिले वी विल सी द सिम्पटम्स फॉर सायफिलीज. पॅचेस ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ दी बॉडी. पॅचेस म्हणजे असं पॅच आलेला असतो. ठीक आहे. पॅचेस म्हणजे हे असे पॅचेस आलेले असतात. ठीक आहे. व्हेरियस पार्ट्स ऑफ दी बॉडी म्हणजे कधी लिप्सवरती आले, कधी हातावरती आले, कधी चेस्टवरती आले, कधी बॅकवरती आले, इवन प्रायव्हेट ऑर्गन्सवरती सुद्धा पॅचेस येतात. ठीक आहे. दिस इज वन ऑफ द सिम्पटम्स. त्यानंतर रॅशेस येणं, खाज येणं. ठीक आहे. रॅश होणं. ठीक आहे. व्हेरियस बॉडी पार्ट्सवरती, पायावरती, पोटावरती, पाठीवरती वगैरे. त्यानंतर इन्फ्लेमेशन इन जॉईंट्स. इन्फ्लेमेशन म्हणजे आपले जे काही जॉईंट्स आहेत, पाय आहे, हे जॉईंट्स जे आहेत ह्यांना वेदना म्हणजे ह्याच्यात वीकनेस किंवा दुखणं. ठीक आहे. इन्फ्लेमेशन इज ह्याच्यात दुखणं जॉईंट्समध्ये. त्यानंतर ॲलोपेशिया. ॲलोपेशिया एक हेअर लॉस आहे. बट हेअर लॉस कसं होणार आहे? पॅचेस म्हणजे असं डायरेक्ट नाही. आता समजा नॉर्मल हेड असेल तर त्याच्यात एक पॅच नाही आहे, म्हणजे एक पॅच म्हणजे थोडासा स्पेसचा हेअर लॉस झाला आहे. सो ह्याला आपण ॲलोपेशिया म्हणणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हे सगळ्या झाले तुमचे सिम्पटम्स सायफिलिससाठी. त्यानंतर वी विल सी गोनोरिया. गोनोरियाचे काय सिम्पटम्स? सो वी विल सी व्हॉट ऑल आर दी सिम्पटम्स रिगार्डिंग गोनोरिया. गोनोरियामध्ये काय काय सिम्पटम्स आहेत ते सुद्धा बघू. पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. म्हणजे युरिनेशन म्हणजे जेव्हा टॉयलेट करतो तेव्हा पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन म्हणजे जळणं, पेनफुल आणि जळण्याचे सेन्सेशन होणं जेव्हा आपण टॉयलेट करतो. दिस इज द मेजर सिम्पटम फॉर गोनोरिया. त्यानंतर ओझिंग ऑफ पस थ्रू पिनस अँड वजायना. पस माहिती आहे तुम्हाला, बरेचसे मोठे मोठे जेव्हा पिंपल येतात चेहऱ्यावरती, हातावरती, त्याच्यातून एक व्हाईट कलरचं पस निघतो. सिमिलर काइंड ऑफ पस इज ओझिंग म्हणजे वजायना विच इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड पेनिस विच इज मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, ह्यातून पस निघणं. This is also a major symptom in gonorrhea. Inflammation of urinary bladder, anus, throat and eyes. इन्फ्लेमेशन म्हणजे स्वेल होणं, लाल होणं. काय काय स्वेल आणि लाल होतात? युरिनरी ब्लॅडर, आपल्या युरिनरी ब्लॅडर ज्याच्यात आपला जो काही टॉयलेट आहे स्टोअर केला जातो. ठीक आहे. दॅट युरिनरी ब्लॅडरचं स्वेल होणं. ठीक आहे. इन्फ्लेमेशन म्हणजे स्वेल होऊन त्रास होणं. ठीक आहे. सुजणं. एनस, जे एनस जिथून आपण टॉयलेट करतो तो एनस जो पोर्शन, आतला पोर्शन आहे ते पण स्वेल होतो, रेड होतो आणि स्वेल होतो. त्यानंतर थ्रोट अँड आईज. थ्रोट म्हणजे हा थ्रोट आणि आपले डोळे पण आतून लाल होतात आणि थोडेसे सुजल्यासारखे होतात आणि आपलं थ्रोट सुद्धा. सो दीज ऑल आर दी सिम्पटम्स रिगार्डिंग गोनोरिया. कळलं तुम्हाला? बॅक्टेरियल डिसीजेस. ओके. सो लास्ट टॉपिक आपला आहे तो पॉप्युलेशन एक्सप्लोजन, जो की खूप सोपा टॉपिक आहे, तो बघू आपण आता. ओके. सो पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सो व्हॉट डू वी मीन बाय पॉप्युलेशन एक्सप्लोजन? पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय? एक्सेस ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विदिन शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम इज कॉल्ड एज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. म्हणजेच काय? एक्सेस ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन म्हणजे खूप जास्त पॉप्युलेशनमध्ये वाढ, म्हणजे जे काही जनसंख्या आहे त्याच्यात जास्त वाढ. कशात? कमी वेळेमध्ये खूप जास्त पॉप्युलेशन वाढलंय, ह्याला आपण काय म्हणणार आहे? पॉप्युलेशन एक्सप्लोजन. कमी वेळेत जास्त पॉप्युलेशन वाढणं, ह्याला आपण काय म्हणणार आहे? पॉप्युलेशन एक्सप्लोजन. आता हे पॉप्युलेशन एक्सप्लोजनचे आहे, तुम्हाला इकडं या साईडला एक डेटा दिसत असेल. 1901 to 2011 कशी पॉप्युलेशन इन्क्रीज झाली आहे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. एवढ्या ड्रास्टिकल म्हणजे एवढ्या लवकर पॉप्युलेशन वाढल्यामुळं आपण ह्याला पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणणार आहे. बट हे जे काही पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे ह्याचे काय डिसॲडव्हान्टेजेस होतात किंवा ह्याच्यामुळं काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतील आपल्याला ते आपण बघू. सगळ्यात पहिले आहे अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जेवढं जास्त पॉप्युलेशन वाढेल तेवढं काम नाही आहे लोकांकडं. जेवढं पॉप्युलेशन आहे तेवढं लोकांकडं करण्यासाठी काम नाही आहे. सो दॅट गोज अंडर दी अनएम्प्लॉयमेंट म्हणजे एवढ्या लोकांना काम देण्यासाठी कामच नाही आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम. सो व्हॉट डू वी मीन बाय पर कॅपिटा इन्कम? पर कॅपिटा इन्कम कॅन बी डिफाइंड ॲज द टोटल इन्कम ऑफ द कंट्री डिवायडेड बाय टोटल मेंबर्स इन दी कंट्री. म्हणजे कंट्रीचा जो टोटल इन्कम आहे तो डिवायडेड बाय टोटल मेंबर्स इन दी कंट्री आपल्याला येईल पर कॅपिटा इन्कम. आता अशी पॉप्युलेशन ग्रोथ झाल्यामुळं पर कॅपिटा इन्कम सुद्धा डिक्रीज होणार आहे. का बरं? कारण की इन्कम तर वाढत नाही आहे, बट खालचे जे मेंबर्स आहेत
टोटल मेंबर्स इन कंट्री ते वाढतच चालले, त्यामुळे तुमचा जो पर कॅपिटा इन्कम आहे तो डिक्रीज होणार आहे. त्यानंतर स्ट्रेस ऑन दी नॅचरल रिसोर्सेस, जे काही नॅचरल रिसोर्सेस आपल्याला भेटत आहेत. एक्झाम्पल घ्या कोल अँड पेट्रोल, जे आपल्याला आत्ता भेटतंय. ठीक आहे की अगोदरच्या काळात जे खूप सहजासहजी भेटत होतं, आता थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे, रेट्स वाढलेले आहेत. बट काही सांगता येत नाही, जर असंच पॉप्युलेशन ग्रोथ झाला, असंच वाढ जर झाला, तर पुढं ह्या पेट्रोल किंवा असे नॅचरल रिसोर्सेस जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये लागणार आहेत ह्याच्यावरती खूप जास्त स्ट्रेस येईल, महागाई वाढेल किंवा कमी कमी होत जातील ते. तर या आहेत सगळे problems according to or problems due to population explosion. So what can be the major step to avoid this population explosion? ही पॉप्युलेशन एक्सप्लोजन अवॉइड करण्यासाठी काय स्टेप घेऊ शकतो? एकच स्टेप आहे, ती पॉप्युलेशनला कंट्रोल करणं. कंट्रोलिंग दी पॉप्युलेशन इज ओनली दी वन स्टेप टू अवॉइड दी पॉप्युलेशन एक्सप्लोजन. पॉप्युलेशन एक्सप्लोजनला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही तुमचं जे पॉप्युलेशन आहे ते कंट्रोल करू शकता. जसं की अगोदरच्या काळात तुम्ही बघत असाल, एका फॅमिलीमध्ये 4 मुलं 5 मुलं मोठी फॅमिली होती. बट आत्ताच्या कंडिशनमध्ये दॅट इज नॉट पॉसिबल. आपल्याला काही स्टेप्स घ्यावे लागतील, काही मेजर्स घ्यावे लागतील आणि पॉप्युलेशन जे आहे ते कंट्रोल करावं लागणार आहे. ह्या सगळ्या जर प्रॉब्लेम्स आपल्याला अवॉइड करायचे असतील फ्युचरमध्ये, सो आत्ता पॉप्युलेशन कंट्रोल करणं गरजेचं आहे. कळालं तुम्हाला दी टॉपिक पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सो आजचा पार्ट इथंच संपला आहे आणि ह्या पार्टसोबत हा चॅप्टरसुद्धा इथं संपलेला आहे. जर तुम्हाला हा पार्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. आपण आता भेटूया न्यू चॅप्टरमध्ये.